नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, चंद्रपूरचे आमदार, चंद्रपूर जिल्ह्यातले आमदार सुधीर मुनगंटीवार सध्या चर्चेत आहेत. ते त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे, आक्रमक वक्तव्यामुळे नगर परिषद निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव झाला. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला राज्यभर ताकद मिळाली, पण चंद्रपूरमध्ये भाजपने मार खाल्ला. त्यामुळे चंद्रपूरचे ज्येष्ठ नेते म्हणून मुनगंटीवार अस्वस्थ आहेत. त्यातून त्यांनी 2 दिवसात जी आक्रमक वक्तव्य केली, त्यामुळे खळबळ आहे. खळबळ म्हणजे पक्ष नेतृत्वाने माझी ताकद चंद्रपूरमध्ये कमी केली असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. अनेकांनी त्याच्यावर अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत की भाजपचे ज्येष्ठ नेते, संघ परिवारातले नेते, अनुभवी नेते मुनगंटीवार इतक्या टोकाची भाषा करतायत. याचा अर्थ त्यांच्या मनात काय आहे शेवटी? तर चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने बाहेरच्या लोकांना ताकद मिळते आहे, त्यामुळे मुनगंटीवार अस्वस्थ आहे. हे लपून राहिलेलं नाही. चंद्रपूर जिल्ह्यात या 2-3 वर्षात जे बाहेरचे लोक आले, त्यांना ताकद मिळाली. त्यातून मुनगंटीवार थोडे बाजूला झाल्यासारखे आहेत. त्यामुळे मुनगंटीवार साहजिक अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचा पराभव झाला. आता नगर परिषद निवडणुकीत भाजपला मार बसला. तर साहजिक आहे, जुने निष्ठावंत नेते म्हणून मुनगंटीवार यांना हे खटकत असणार. त्यातून त्यांनी केलेली आक्रमक वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ आहे की मुनगंटीवारांच्या मनात काय सुरू आहे. मुनगंटीवार काही वेगळा विचार करतायत का? भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी तर बोलून दाखवलं. आशिष देशमुख म्हणाले की मुनगंटीवार नाथाभाऊ खडसे यांच्या मार्गावर चाललेत का, असे प्रश्न त्यांच्या वक्तव्यावरून निर्माण होत आहेत. म्हणजे आशिष देशमुख यांनी सल्ला सुद्धा दिला आहे की देवाभाऊ, सध्या भाजपमध्येच देवाभाऊ सबकुच आहेत, तर देवाभाऊवर श्रद्धा सबुरी ठेवणं जरुरी आहे, असं आशिष देशमुख म्हणतात. आशिष देशमुख पुढे म्हणतात की देवाभाऊची कुठलीही इच्छा नाही तशी की मुनगंटीवारांचा खडसे करायचा, ही देवाभाऊची इच्छा नाही. त्यामुळे तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवा देवाभाऊवर, असं सुचवत आहेत आशिष देशमुख. अर्थात गेल्या 2 दिवसात मुनगंटीवार यांच्या पॉवर पंचमुळे भाजप नेते अस्वस्थ झालेच असणार आणि ठळक मुद्दे घेऊन मुनगंटीवारांनी हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा बॅकफूटवर जावं लागलं. बावनकुळे म्हणाले की आम्ही कुणाचा खडसे केला नाही, करणार नाही. मुख्यमंत्री
मुनगंटीवारांशी चर्चा करतील. म्हणजे मुनगंटीवारांचा निशाणा जो आहे बरोबर योग्य जागी बसलेला दिसतोय. मुनगंटीवारांच्या मनातली खळखळ जी आहे, खळबळ आहे, ही गेल्या 2 वर्षात वारंवार बाहेर आलेली आहे. पण फडणवीस यांनी त्या संबंधात मुनगंटीवारांना विश्वासात घेऊन त्याची बोलणी केली असती असं काही दिसत नाही. तसं काही बोलणं झालं असतं तर मुनगंटीवार थोडे नरमले असते. पण हे 2 वर्षात उलट मुनगंटीवार अधिक कडक होत गेले. आता तर त्यांनी राज्याचा दौरा काढायची भाषा केली आहे, राज्यभर दौरा. परंतु हे फडणवीस यांच्याही लक्षात आलं असावं. त्यांनी मुनगंटीवारांना मुंबईला बोलावून घेतलं आहे. आज मला वाटते मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. भाजपच्या काही नेत्यांशी त्यांची भेट आहे. त्या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना मुनगंटीवार नरमले हे दिसत आहे. आक्रमक झालेले मुनगंटीवार आता म्हणतात राज्यभर दौऱ्याचा विषय आता संपला. काही नेत्यांना मला भेटायचं आहे, त्यासाठी मी मुंबईत आलो आहे. आता या साऱ्या वक्तव्यावरून असं दिसत आहे की मुनगंटीवार आपली तलवार मॅन करण्याच्या विचारात आहेत. त्यांची तलवार त्यांनी मॅन केलीच पाहिजे. म्हणजे भाजपच्या हितासाठी हे आवश्यक आहे. पण त्यासाठी चंद्रपूर भाजपमधल्या काही असंतुष्टांना की जे मुनगंटीवारांशी काळ्या करतायत, चिमटे काढतायत, त्यांना कुठेतरी समज देणं आवश्यक आहे. फडणवीसांनी या विरोधकांना समजावलं पाहिजे. आणि मुनगंटीवारांना त्यांच्या ज्येष्ठत्वाची साजेस सिनियर नेता आहे त्या स्टाईलने त्यांना वागणूक मिळाली पाहिजे चंद्रपूरमध्ये. आजच्या या भेटीत मुख्यमंत्र्याची काय चर्चा होते त्यातून बरंचसं राजकारण स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटते? मुनगंटीवारांचे अच्छे दिन परत येतील का? कॉमेंट करा. नमस्कार.